हॅलो एव्हरीवन, आपण स्टार्ट केला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स या लेसनपासून आणि आत्तापर्यंत लेसनमध्ये काय काय झालं आहे. इंट्रोडक्शन झालं आहे, कुलॉम्स लॉ झाला आहे, कुलॉम्स लॉचा वेक्टर फॉर्म झाला आहे. इलेक्ट्रिक फील्ड एका पॉईंट चार्जमुळे फील्ड काय असते ते कळालं आहे आपल्याला. त्या फील्डची स्ट्रेंथ किती असते ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीने कॅल्क्युलेट करण्यात येते. त्याचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट चार्ज असतो, टेस्ट चार्ज. त्याचं युनिट न्यूटन पर कुलॉम वगैरे असतं. आजच्या लेक्चरमध्ये, आज ॲक्च्युली मी लाईव्ह नाही घेऊ शकलो, सो मी रेकॉर्डेड देतोय आणि रेकॉर्डेड लेक्चर पण एकदम कॉम्पॅक्ट असणार आहे आणि तुम्ही त्याला गरज पडली तर एक किंवा दोनदा बघू शकता तुम्ही त्याला. जे काही डाऊट्स आहेत तुमचे क्लिअर होतील. सगळं थिओरॉटिकल कॉन्टेंट आहे आज. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कॉन्सेप्टवरती आजचं लेक्चर बेस्ड आहे. काय आहे? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? सगळ्यात पहिलं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस हा एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. रियालिटीमध्ये अशा लाईन्स एक्झिस्ट करत नाहीत. बट एखाद्या चार्जची फील्ड कशी दिसत असेल, इमॅजिन करायचं असेल तर हा कॉन्सेप्ट खूप युजफुल आहे. नावामध्येच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. म्हणजे काय आहे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा लाईन्स आहेत की ज्या लाईनना जर आपण टँजंट ड्रॉ केले तर आपल्याला फोर्सेसची डिरेक्शन मिळेल. टेस्ट चार्जवरती फोर्सेसची डिरेक्शन मिळेल आणि फोर्सची डिरेक्शनच फील्डची डिरेक्शन असते. सो आपण असे म्हणतो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर दोज लाईन्स. लिहितो मी द डेफिनेशन. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर कर्व्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा लाईन्स किंवा असे कर्व्स आहेत such that tangent to which gives, आपण त्यांना टँजंट्स ड्रॉ केले ना, तर टँजंट टू विच गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, ईच डिरेक्शन मिळते आपल्याला टँजंट ड्रॉ केल्यावरती. ॲक्च्युअलमध्ये याला रिव्हर्स वेमध्ये तुम्ही लक्षात घ्या. रिव्हर्स वेमध्ये कसं लक्षात घ्यायचं की जर आपल्याला एखाद्या पॉझिटिव्ह चार्ज, काल आपण बघितलं हे ॲक्च्युली, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक नेगेटिव्ह चार्ज असेल, तर मी तुम्हाला काय सांगितलं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॉझिटिव्हपासून लांब जाते, नेगेटिव्हकडे टुवर्ड्स येते. सो त्यामुळे तुम्ही बघितलं असेल काल ॲरोज जर आपण बघितले इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे, ते ॲरोज असे होते, बरोबर ना. ॲरोजवर इन दिस वे, ह्याच्यापासून अवे, ह्याच्याकडे टुवर्ड्स. सो ते असे ॲरो बेंड होत होते. सो जर आपण हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे डिरेक्शन्स आहेत, यांना फक्त आपण जॉईन केलं, जर आपण इफ यू जॉईन इट, then this line is basically called as electric line of force. ती पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होते आणि नेगेटिव्ह वरती एंड होते. या लाईनला कुठेही टँजंट ड्रॉ करा, यू विल गेट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ऑब्व्हियसली तुम्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला जॉईन करूनच ती लाईन बनवली आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीजला जॉईन करून ती लाईन बनवली आहे. सो टँजंट ॲट एनी पॉईंट विल गिव्ह यू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काल आपण ते स्टिम्युलेशन बघितलेलं की पॉईंट चार्ज ठेवला पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह, तर कसे फील्डच्या डिरेक्शन्स होत्या आणि त्या फील्डच्या डिरेक्शन फक्त जॉईन केले की यू गेट दिस लाईन्स. सो बेसिकली या लाईन्स काय आहेत? या लाईन्स एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे आणि त्या इमॅजिनरी कॉन्सेप्ट, या इमॅजिनरी लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्सचा उपयोग काय आहे? त्या लाईन्सचा उपयोग एवढाच आहे की कुठल्याही पॉईंटला आपल्याला फील्ड काढायची असेल ना, तर त्या लाईनला टँजंट ड्रॉ करून टाका. ओके. सो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचं डेफिनेशन पहिलं तर आलं पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर द कर्व such that tangent to these curves gives the direction of electric intensity. आता टँजंट दोन डिरेक्शनमध्ये ड्रॉ करता येतो ना. टँजंट असा पुढे पण जातो, मागे पण जातो, तर डिरेक्शन काय द्यायची? तर पॉझिटिव्ह पासून ओरिजिनेट होतात ना. सो डिरेक्शन जी आहे, ज्या डिरेक्शनमध्ये लाईन चालली आहे त्याच डिरेक्शनमध्ये फील्ड मिळते आपल्याला. कुठली फील्ड मिळते? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळते, फील्डची स्ट्रेंथ मिळते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो हे झालं बेसिक डेफिनेशन. ठीक आहे, डेफिनेशन तुम्हाला प्रॉबेबली नसेल कळालं का, डाऊट असेल तुम्हाला, तर उद्याच्या सेशनमध्ये मी पहिलं त्याच्यातले डाऊट्स क्लिअर करेन. उद्याचा सेशन जो आहे तो आजच्या सेशनचे डाऊट क्लिअर करण्यासाठी पहिले 10 ते 15 मिनिटं आपण त्याच्यासाठी रिझर्व ठेवूयात. कारण की आता आज लाईव्ह नाही घेते, तर रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला नक्की डाऊट येतील, तुम्ही लिहून ठेवा किंवा एक दोनदा बघा. मला वाटतं डाऊट क्लिअर होतील, कारण की बऱ्यापैकी थिअरी आहे, पाठ करायचं आहे. ठीक आहे, रट्टा आहे थोडा वार. आता आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा अर्थ कळाला, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स काय असतात. आता आपण बघूयात त्यांचे काही सर्टन सेट ऑफ रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉपर्टीज म्हणून आपण त्याला, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचे काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची पहिली प्रॉपर्टी आहे की ते चालू होतात पॉझिटिव्ह पासून बाहेर निघतात आणि संपतात, एंड होतात नेगेटिव्हवरती.
they end on negative, starts from positive. They originate from positive charge and end on negative charge. This is the first property that they have. Obviously easy property. आता ऍक्च्युअल मध्ये निघतात का रे पॉझिटिव्ह पासून? तर नाही, इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. आपण फील्ड ड्रॉ करताना हे रूल्स वापरणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज पासून बाहेर जाताना दाखवायचं आहे, निगेटिव्ह चार्ज वरती संपताना दाखवायचं, एंड होताना. ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह, एंड्स ऑन निगेटिव्ह. पॉईंट नंबर 2 पहा काय, मी कलर वेगवेगळे लिहितो वेगवेगळ्या पॉईंटला. पॉईंट नंबर 2 काय बघा, ते पॉझिटिव्ह पासून चालू झाले ठीक आहे, निगेटिव्ह वरती संपले ठीक आहे, बट चालू होत आहेत म्हणजे निघतायत ते सरफेस पासून आणि संपतायत म्हणजे एंड होत आहेत जेव्हा ते सरफेसमध्ये शिरतायत. तर हे सगळा प्रोसेस म्हणजे दे लीव और एंड ऑन कंडक्टर नॉर्मली. ठीक आहे, नॉर्मली म्हणजे आपलं साधंवाला नॉर्मली नाही काय, नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मली एंड होतात आणि नॉर्मली लीव्ह होतात, याचा अर्थ ते परपेंडिक्युलर म्हणायचं. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. फिगर ड्रॉ करून दाखवतो. समजा ही बॉडी आहे, ही बॉडी पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि ही बॉडी जी आहे ही बॉडी नेगेटिव्हली चार्जड आहे. तर पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज बॉडीमधनं आपण काय रूल बघितलाय? पहिला रूल काय सांगतोय? पहिला रूल सांगतोय दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतील, नेगेटिव्ह वरती एंड होतील. तर असं ड्रॉ करून चालेल का? थांबा मी थोडंसं चित्र बदलतो. मी इथे एक स्फिअर ड्रॉ करतो, पॉझिटिव्हली चार्ज स्फिअर, आणि इथे एक प्लेट ड्रॉ करतो. इथे एक प्लेट, ही नेगेटिव्ह चार्ज प्लेट आहे, ही नेगेटिव्ह प्लेट आहे. आता पॉझिटिव्ह पासून ते स्टार्ट झाले पाहिजे, नेगेटिव्ह वरती ते संपले पाहिजे. मग असं करून चालेल का? हे बघा, पॉझिटिव्ह पासून चालू झालंय, नेगेटिव्ह वरती एंड झालं. असं करून चालणार नाही, हे चुकीचं आहे. कारण की पॉझिटिव्ह पासून चालू झालंय, पहिला रूल तर फॉलो केला आपण की पॉझिटिव्ह पासून चालू झालं पाहिजे, नेगेटिव्ह वरती एंड झालं पाहिजे. पण जरी पहिला रूल मी फॉलो केला असेल तरी दुसरा रूल फॉलो नाही केलाय. ते लीव्ह कंडक्टर पासून निघताना कुठे नॉर्मली परपेंडिक्युलर निघतायत का? या सरफेसला बघा अँगल थीटा करून निघतोय तो. ठीक आहे ना, अँगल थीटा करून निघतोय, अँगल थीटा, अँगल वरती निघताय, परपेंडिक्युलर निघाले पाहिजे. परपेंडिक्युलर निघाले पाहिजे म्हणजे चित्र बघा आता. परपेंडिक्युलर निघाले पाहिजे म्हणजे काय? ते निघताना इथून परपेंडिक्युलर निघाले पाहिजे, असा परपेंडिक्युलर, इथून परपेंडिक्युलर, इथून परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर. सूर्यासारखे किरण बाहेर निघतात तसे परपेंडिक्युलर बाहेर निघाले. आता पुढे जाऊन त्यांना हवा असेल तर ते टर्न होऊ शकतात, पण टर्न होऊन फायनली एंड होताना पण परपेंडिक्युलर एंड झाले पाहिजे. बघा, परपेंडिक्युलर, ह्या सरफेसला परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर, इथून परपेंडिक्युलर, इथून परपेंडिक्युलर, इथून परपेंडिक्युलर, इथूनही परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर. They should leave the conductor normally and they should end on the conductor normally. This is the rule. मध्ये बेंड झाले तरी फरक पडत नाही. निघताना परपेंडिक्युलर निघालं पाहिजे, एंड होताना परपेंडिक्युलर निघालं पाहिजे, एंड होताना परपेंडिक्युलर एंड झालं पाहिजे. दॅट इज द मिनिंग ऑफ द सेकंड रूल. आय होप समजलंय तुम्हाला. फर्स्ट रूल आहे पॉझिटिव्ह पासून चालू होतात, नेगेटिव्ह वरती एंड होतात. दुसरा रूल सांगतोय ठीक आहे पॉझिटिव्ह पासून चालू झाले, कसे? परपेंडिक्युलर चालू झाले, परपेंडिक्युलर संपले. तिसरा रूल, रूल नंबर 3, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे दे लिहिलंय म्हणजे ते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेवर मीट और इंटरसेक्ट इच अदर. ते कधीच एकमेकांना मीट होत नाहीत. दे विल नेवर क्रॉस इच अदर की दे विल नेवर टच इच अदर. दे विल नेवर मीट और इंटरसेक्ट इच अदर. ओके, दे नेवर मीट और इंटरसेक्ट इच अदर. काय रिझन आहे त्याचं? जर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असा एक चाललाय आणि दुसरा त्याला कट करून जात असेल, असं जर काही झालं, असं जर काही होत असेल, तर डेफिनेशन काय आहे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचं? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचं डेफिनेशन आहे की बाबा असा कर्व की टँजंट त्याला ड्रॉ केला की फील्डची डिरेक्शन मिळेल. पण याच्यामध्ये काय झोल होईल की इथे टँजंट ड्रॉ करायला गेलो मी तर दोन दोन टँजंट बनतील आणि एकाच ठिकाणी दोन फील्डच्या डिरेक्शन पॉसिबलच नाही आहे. सो हा पॉईंट जो आहे तो त्या डेफिनेशनवरूनच रॉंग होऊन जाईल
की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स काय असतात. दोज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आर द लाईन्स टँजंट टू विच शुड गिव्ह द डायरेक्शन ऑफ द फील्ड. पण मीट झाले तर दोन दोन डिरेक्शन मिळणार आहे, सो ते कधीच मीट होत नाहीत. पहिले 3 पॉईंट होपफुली समजलेत तुम्हाला. आता पुढचे 3 पॉईंट सांगतो. पुढचे 3 पॉईंट बघा, थोडे इंटरेस्टिंग आहे. पॉईंट नंबर 4, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे ELF, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कॅन पास थ्रू इन्सुलेटर. इन्सुलेटरच्या आतमधून आरपार जाऊ शकतात, बट कॅनॉट पास थ्रू कंडक्टर. कंडक्टर मधनं पास होत नाही. इन्सुलेटर मधनं पास होऊ शकतात, कंडक्टर मधनं पास होत नाही. काय सीन आहे, का असं का करतात ते बघा. हा पॉझिटिव्ह फील्ड चार्ज आहे समजा, हा नेगेटिव्ह चार्ज. प्लेट्स आहेत दोन्ही. आपण रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 ओबे करूयात. आणि रूल नंबर 1 ओबे करायचं असेल तर पॉझिटिव्ह पासून फील्ड लाईन काढायच्यात, निगेटिव्हवरती एंड करायच्यात. सेकंड रूल म्हणे परपेंडिक्युलर काढायच्यात, परपेंडिक्युलर एंड करायच्यात. म्हणजे सरळच मला करावं लागेल हे, सरळ सरळ. ठीक आहे, हे फील्ड आहे समजा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. आता जर मी याच्यामध्ये एक इन्सुलेटर ठेवून दिला तर नो प्रॉब्लेम, इन्सुलेटरमधनं आरपार जातील ते. बट हा इन्सुलेटर नसून कंडक्टर असतं जर काही, तर काय झालं असतं बघा. जर तो गुड कंडक्टर असेल, जसं की तो गुड कंडक्टर असा आहे, गुड कंडक्टर म्हणजे मेटलचा आहे, चांगला कंडक्ट करतो तो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा मेटल आहे तो. तर काय सीन होईल बघा. तर आता जर काही तुम्ही बघितलं तर पॉझिटिव्ह प्लेटच्या जवळ एखादा गुड कंडक्टर आणला ना, तर या गुड कंडक्टरमध्ये चार्जेस, नेगेटिव्ह चार्ज इथे रश होतो, सगळा नेगेटिव्ह चार्ज इथे रश होतो लेफ्टला. आणि त्यामुळे पलीकडे राहतो पॉझिटिव्ह चार्ज, तिथे पॉझिटिव्ह चार्ज विल गॅदर. आणि असं झाल्यानंतर आता फील्ड लाईन्स कशा बनतील बघा. पॉझिटिव्ह पासून निघताना परपेंडिक्युलरच निघाली पाहिजे, इथून परपेंडिक्युलरच निघाली पाहिजे, प्रॉब्लेम नाही, इथे कधी पण परपेंडिक्युलरच निघाली पाहिजे. बट एंड होताना पण परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे, एंड होताना पण परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे. बघा समजतंय का, एंड होताना पण परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे, ही नाही झाली परपेंडिक्युलर एंड, परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे. आणि तसंच नेगेटिव्हवरती एंड झाली तर पॉझिटिव्ह पासून ओरिजिनेट झाली आहे, ती पण पॉझिटिव्हवरतून ओरिजिनेट झाल्यावरती प्लेटवरती, नेगेटिव्ह प्लेटवरती परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे, परपेंडिक्युलर निघून परपेंडिक्युलर एंड झाली पाहिजे. इन दिस वे. सो फील्ड लाईन्स क्लिअरली दिसतंय तुम्हाला की ते गुड कंडक्टरमधनं पास होऊ शकत नाही. गुड कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 बनून जाते. कधी पण लक्षात ठेवा, गुड कंडक्टरच्या आतमध्ये फील्ड 0 बनून जाते, कारण की गुड कंडक्टर फील्डमध्ये ठेवला तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्समध्ये ठेवल्यावरती इकडच्या साईडला नेगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो, इकडच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होतो. सो इथून इथे लाईन संपून जातात, इथून इथे लाईन चालू होतात, मध्ये लाईन राहतच नाहीत. त्यामुळे फील्ड आतमध्ये 0 असते. सो गुड कंडक्टरमधनं पास होऊ शकत नाही, इन्सुलेटरमधनं पास होऊ शकतो. तुम्ही थोडा विचार करा की इन्सुलेटरमधनं पास का होऊ शकतो. तुम्हाला आन्सर आला तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही तर उद्या डाऊट म्हणून विचारा. इन्सुलेटरमधनं पास का होऊ शकतो, कंडक्टरमधनं का नाही होते ह्याचं रिझन सांगितलं. इन्सुलेटरमध्ये का पास होऊ शकतो त्याचा तुम्ही विचार करा. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. पॉईंट नंबर 5, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसचे 4 पॉईंट झालेत. आता 5वा पॉईंट, 5th पॉईंट बघा काय. 5th पॉईंट असा आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जर क्राउडेड असतील, क्राउडेड खूप जास्त असतील तर इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असते जर काही खूप क्राउडेड असतील तर. अँड जर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वाईडली सेपरेटेड असतील, वाईडली सेपरेटेड, तर इलेक्ट्रिक फील्ड इज वीक. इलेक्ट्रिक फील्ड वीक असते अशा ठिकाणी. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. एक पॉझिटिव्ह चार्ज घेऊ आपण आणि ह्याची फील्ड काढू आपण. तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्जपासून फील्ड बाहेर निघताना दाखवायची. इलेक्ट्रिक फील्ड बरोबर.
सगळ्या फील्ड लाईन्स अवे दाखवायच्यात, नॉर्मली निघाले पाहिजे आणि अवे असल्या पाहिजे. तुम्हीच बघा ना, इकडे या रिजनमध्ये किती क्राऊडेड लाईन्स आहेत, खूप एकदम जवळजवळ आहेत. बट बाहेरच्या रिजनमध्ये बघा फील्ड खूप वाईडली सेपरेटेड लाईन्स आहेत. सो ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ फील्ड स्ट्रॉंग असते, लांब लांब फील्ड वीक होत जाते. सो जेवढ्या जास्त लाईन्स तेवढी फील्ड जास्त, जेवढ्या कमी लाईन्स तेवढे फील्ड वीक. आणि त्यामुळेच याच्यावरनंच 6th पॉईंट बनतो की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी असते ना, ज्याला आपण डिफाईन केलंय फोर्स पर युनिट चार्ज, हा तर डेफिनेशन व्हॅलिड आहेच. बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नाव ऑल्सो डिफाइंड इन दिस वे. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू युनिट एरिया. पर युनिट एरिया किती लाईन्स पास होत आहेत त्या क्वांटिटीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतात. प्रपोर्शनल असतं. ओके, ह्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू युनिट एरिया. म्हणजे जर मी इथे युनिट एरिया असा पकडला, हा एरिया समजा वन युनिट आहे, 1 मीटर स्क्वेअर आहे, तर त्याच्यातून 3 लाईन्स पास होते. सो तिकडे इंटेन्सिटी 3/1 मी हाच एरिया इथे पकडला तर इथे एकच लाईन पास होतीये. सो एकच लाईन त्यातनं पास होतीये. सो आपण डोंट वरी, ह्याच्याबद्दल डिस्कस करायचं, एकदम डिटेलमध्ये डिस्कस करायचं हा 6th पॉईंट पुढे जाऊन. पहिले तर 6 पॉईंट तुम्हाला समजले आहेत का? नसतील कळाल तर परत मागे जाऊन बघा एकदा. 1 2 3 1 2 3 6 झाले. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे पॉइंट नंबर 7. See, let's move to the next point, that is the 7th point. Electric lines of force, the 7th point. 7th point tells us about the field. Fieldचे types. युनिफॉर्म फील्ड म्हणजे काय? युनिफॉर्म फील्ड, नॉन युनिफॉर्म फील्ड, नॉन युनिफॉर्म फील्ड. बघा, युनिफॉर्म फील्डचा अर्थ काय असतो? जर युनिफॉर्म फील्ड म्हणजे काय बघा, जर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकांना पॅरलल असतील, एकमेकांना इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशा असतील? पॅरलल आणि इक्विस्पेस्ड असतील. इक्विस्पेस्ड म्हणजे त्यांच्यातलं स्पेसिंग सेम असेल तर अशा फील्डला आपण युनिफॉर्म फील्ड म्हणतो. युनिफॉर्म फील्ड आहे. मग नॉन युनिफॉर्म फील्ड कोणती आहे? की ज्याच्यामध्ये लाईन्स पॅरलल पण नाही आहेत, इक्विस स्पेसिंग पण नाही आहे. जसं की आपण मग हे चित्र पण ड्रॉ केलंय, ही फील्ड नॉन युनिफॉर्म आहे. बघा लाईन्स कसे पण चाललेत, पॅरलल नाही आहेत एकमेकांना, आणि पॅरलल सोडा इक्विस स्पेसिंग पण नाही आहे, त्यांच्यामध्ये गॅप कमी जास्त होऊ शकतो. सो नॉन युनिफॉर्म फील्ड म्हणजे लाईन्स नॉट पॅरलल और इक्विस्पेस्ड. इक्विस्पेस्ड पण नाही, पॅरलल पण नाही, अशा फील्डला आपण नॉन युनिफॉर्म म्हणतो. आणि एक फील्ड अजून असते जी असते रेडियल. वेगळाच प्रकार आहे हा, रेडियल फील्ड असते. रेडियल फील्ड म्हणजे अशी फील्ड, बघा रेडियल युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मध्ये नाही, वेगळीच आहे ती फील्ड. ओके, रेडियल फील्ड अशी फील्ड असते की ज्याच्यामध्ये एकच पॉइंट चार्ज जनरली अशी फील्ड बनवतो. जसं की आता आपण बघितलेलं, ही रेडियल फील्ड, ही फील्ड अलॉंग द रेडियस बाहेर प्रॉपगेट होते. ही पॉझिटिव्ह चार्जची पण फील्ड अशी असते, निगेटिव्ह चार्जची पण फील्ड रेडियल असते. पॉझिटिव्ह चार्जची रेडियल फील्ड आउटवर्ड असते, निगेटिव्ह चार्जची रेडियल फील्ड टुवर्ड्स असते. ह्यांना रेडियल फील्ड म्हटलं जातं. रेडियल फील्ड, युनिफॉर्म फील्ड, नॉन युनिफॉर्म फील्ड, हे काही टाइप्स ऑफ फील्ड आहेत. या काही सर्टन बेसिक प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असल्या पाहिजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या, वेन वी स्टडी द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. अँड नाव टुडेज लेक्चर का लास्ट पॉइंट इज बेस्ड ऑन दिस कॉन्सेप्ट. 6th पॉइंट वरती बेस्ड आहे. आपण शिकणार आहे कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, की इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे. आणि कारण की उद्याच्या लेक्चरमध्ये हा इलेक्ट्रिक फ्लक्स वरतीच बेस्ड एक थिअरम आहे कॉल्ड एज गॉस थिअरम, तो आपण शिकणार आहे. सो तो इलेक्ट्रिक फ्लक्सचा कॉन्सेप्ट नीट समजणं खूप जास्त गरजेचं आहे. सो लेट्स मूव्ह टू द लास्ट पॉइंट, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. नीट लक्ष द्या. आता काय लास्ट पॉइंट आहे हा, इलेक्ट्रिक फ्लक्स. सी, आपण 6th पॉइंट मध्ये काय बघितलंय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया.
किती पास होत आहेत पर युनिट एरिया नॉर्मली पास झालं पाहिजे, म्हणजे परपेंडिक्युलर टू द एरिया पास होणाऱ्यांनाच पकडायचं, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. जर आपण एक्झाम्पलसाठी घेऊयात, ही आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि ही फील्ड्स आहेत, ही फील्डचे लाईन्स आहेत, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत हे, ठीक आहे. आणि या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये एक एरिया ठेवलेला आहे, ठीक आहे. हा एरिया जो आहे ना, हा दिसायला जरी असा असेल पण तो असा आहे, फील्ड लाईन त्याच्यातनं आरपार चालल्या आहेत, ठीक आहे. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीने डिफाईन कसं करणार तुम्ही, की किती लाईन्स पास होत आहेत, किती लाईन्स पास होतात, 1 2 3 4 असं मोजून चालणार नाही, ॲक्च्युली आतमधनं खूप साऱ्या लाईन्स चालल्या आहेत. किती लाईन्स चालल्या आहेत, तर लाईन्सला आपण डिनोट करतो नोटेशन फायनी, ह्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स किती पास होतोय त्याच्यातनं, किती लिंक्ड आहे एरियामधनं, किती पास होतोय त्याला फ्लक्स म्हणतो आपण. गिवन एरियामधनं किती लाईन्स चालल्या आहेत त्यांना आपण फ्लक्स म्हणतो. दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणून फाय ई म्हणतो त्याला, डिवायडेड बाय त्या ग्रीन कलरचा एरिया जो कोणी आहे ना त्या एरियाने डिवाइड करा. बट हे तर ठीक आहे रे, जेव्हा एरिया असा बरोबर परपेंडिक्युलर आहे, उद्या त्यांनी एरिया असा दिला तर इन्क्लाइंड, तर काय करणार, मग त्यावेळेस आपल्याकडे सोल्युशन त्याचं पाहिजे, कारण की आपण तर नॉर्मलच एरिया घेणार आहे. एरिया नॉर्मल असेल तरच फॉर्म्युला व्हॅलिड आहे काय, हा एरिया स्ट्रिक्टली कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. त्यामुळे फ्लक्सचा फॉर्म्युला काय बनतो, इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला बनतो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू परपेंडिक्युलर एरिया. बट प्रत्येक प्रश्नामध्ये थोडीच दरवेळेस परपेंडिक्युलर एरिया देते, नाही, कधी कधी परपेंडिक्युलर एरिया नाही देणार. बघा काय, आता समजा या एक्झाम्पलमध्ये मी काय करतो, मी एरियाला असा टिल्ट देतो, एरियाला टिल्ट दिला, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एरियाला रिझॉल्व्ह करावं लागेल. एरियाला रिझॉल्व्ह करावं लागेल, फोर्सेसला तर रिझॉल्व्ह केला आजपर्यंत, एरियाला रिझॉल्व्ह करावं लागेल. एक परपेंडिक्युलर एरिया, एक पॅरलल एरियामध्ये, या दोन एरियाचं ॲडिशन हा वेक्टर फॉर्ममध्ये, आणि ह्याच एरिया घ्यावा लागेल. तर ॲक्च्युली हा एरिया घेणं वगैरे तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटत असेल तर बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड सांगणार आहे. एरियाला आपण एरिया वेक्टर म्हणून ट्रीट करतो, ठीक आहे. आत्ता सध्या एरिया वेक्टर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बरोबर किती अँगल बनवतोय, तर लेटेस्ट से थीटा अँगल बनवतोय. तर आपण काय करतो, आपण ह्या एरिया वेक्टरचे दोन कॉम्पोनंट घेतो, एक कॉस आणि एक साइन. बघा, मी कॉस कॉम्पोनंटला ग्रीन कलरने दाखवतो. कॉस कॉम्पोनंट कसा असेल बघा, हा असेल ए कॉस थीटा, आणि साइन कॉम्पोनंटला मी पिंक कलरने दाखवतो. साइन कॉम्पोनंट काय असेल, ए साइन थीटा, वरचा वाला. सो तुम्हीच विचार करून सांगा, आडवा पिंक कलरचा एरिया आणि ग्रीन कलरचा उभा एरिया, कशातनं फ्लक्स पास होणार आहे, फ्लक्स तर उभ्या एरियामधनं पास होणार आहे, ह्याच्यातनं पास होऊ शकत नाही फ्लक्स. फ्लक्स अशा लाईन्स चालल्यात ना, अशावाल्या एरियामधनं कसं जाईल, उभ्यावाल्या एरियामधनं जाणार. सो फक्त कॉस कॉम्पोनंट घ्यायचा असतो. सो त्यामुळे आपण इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला असा लिहितो, ई इंटू एरियाचा कॉस कॉम्पोनंट. कधी पण कॉसच घ्यायचा. आणि थीटा काय, थीटा माहिती पाहिजे, वेअर थीटा इज अँगल बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर. एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मधला अँगल आहे थीटा, आणि यालाच तर आपण असं लिहितो ई बार डॉट ए बार. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. याच्यावरती प्रश्न बनतील उद्या, ह्याच्यावरतीच आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डॉट एरिया वेक्टर गिव्स यू इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स मॅक्सिमम कधी पास होईल, ज्यावेळेस एरिया असा उभा असेल. जेव्हा एरिया असा उभा असेल ना, तेव्हा एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये अँगल 0 असेल. अँगल 0 असेल तर मॅक्सिमम फ्लक्स पास होईल, कॉस 0 इज 1. आणि ज्यावेळेस एरिया असा असेल त्यावेळेस एरिया वेक्टर खाली असेल. एरिया वेक्टर खाली असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर तो 90 डिग्री बनवेल आणि कॉस 90 0 होऊन जाईल. सो नो फ्लक्स विल पास. इन्क्लाइंड असेल तर मग तुम्हाला कॉस कॉम्पोनंट घ्यावा लागेल, दॅट इज जस्ट मल्टिप्लाय बाय कॉस. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स याला म्हणतो आपण. अँड इलेक्ट्रिक फ्लक्स वरती बेस्ड उद्या गॉस थिअरम शिकायचा आहे, बट तो थिअरम शिकण्याच्या आधी तुम्हाला हे कॉन्सेप्ट माहिती असले पाहिजे. सो उद्याच्या लेक्चरमध्ये पहिले 10 ते 15 मिनिटं ह्याला रिवाइज करण्यासाठी घालवूया. तुम्ही आज काय करा, हे लेक्चर बघा. उद्या लेक्चर चालू होण्याच्या आधी दुपारी 3ला लेक्चर्स आहेत ना, तर तुम्ही 2:30 किंवा 2:45च्या नंतर एक 1.5x स्पीडवरती पूर्ण लेक्चर बघून घ्या. सो तुमचं रिव्हिजन होईल आणि नंतर मग तुम्ही सेशन अटेंड करा रेग्युलरवाला. ठीक आहे. सो दॅट्स इट गाईज, एंड करूयात सेशन. आज कुठलेच न्यूमेरिकल वगैरे काहीही नव्हतं.
थिअरी होती पूर्णपणे. हां, पण उद्याच्या लेक्चरमध्ये ही थिअरी युजफुल आहे म्हणून मी रेकॉर्डेड सेशन दिला आहे. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये ॲट रेग्युलर.